आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बातम्यांचा वेगवान आढावा। पण त्यापूर्वी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, ती म्हणजे रामराजे निंबाळकर यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक सुरू झाली आहे। लवकरच रामराजे निंबाळकर हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। म्हणजे अजित पवार यांची साथ सोडून ते शरद पवार यांच्यासोबत जाणार आहेत। आणि याच संदर्भात आमदार दीपक चव्हाण हे सुद्धा या बैठकीत उपस्थित आहेत। संजीवराजे निंबाळकर यांच्या घरी ही बैठक सुरू असल्याचं कळतंय। संजीवराजे नाईक निंबाळकर सुद्धा महायुती सोडणार आहेत असं समजतं। आणि शरद पवार हे एका खास हेलिकॉप्टरनं साताऱ्यात दाखल झालेत। आमचं राजकारण जे चालू झालं ते अपक्षाच्या माध्यमातून चालू झालं आणि ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आदरणीय पवार साहेबांनी स्थापना केली त्यावेळेला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालो। वास्तविक रामराजांचे आणि आदरणीय पवार साहेबांचे फार पूर्वीपासूनचे काँग्रेस एसपासूनचे संबंध आणि ते संबंध लक्षात घेता हे स्वाभाविक होतं की आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे रामराजांनी जाण्याचा निर्णय घेतला। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी विभाजन झालं त्यामध्ये तालुक्याचं हित लक्षात घेता त्या ठिकाणी सत्तेबरोबर राहण्यामध्ये तालुक्यामध्ये कामं होतील या विश्वासाने आदरणीय अजितदादा पवार यांच्याबरोबर रामराजांनी जाण्याचा निर्णय केला आहे। आणि त्याप्रमाणे तो निर्णय झाल्यानंतर जवळपास गेल्या वर्षामध्ये आपण पाहत आहोत की त्या ठिकाणी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची आणि तालुका पातळीवरती मतदारसंघाच्या पातळीवरती कार्यकर्त्यांची सुद्धा फार मोठ्या प्रमाणात कुचंबना होताना आपल्याला दिसत आहे। आमचे काही कार्यकर्ते फोडायचे आणि त्यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना त्या ठिकाणी विविध आमिष दाखवून त्यांना भाजपमध्ये येण्यामध्ये आकृष्ट करायचं, अशा प्रकारचं जे राजकारण चाललं होतं आणि त्या दृष्टीने आम्हाला हा निर्णय घेणं क्रमप्राप्त झालं। आणि एक मोठी बातमी, महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात येते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्याला दुपारी 2:30 वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। वानखेडे स्टेडियमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सभागृहात या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। 2 दिवसांपूर्वी आघाडीची सुद्धा एक पत्रकार परिषद झाली आणि आता महायुतीच्या वतीने सुद्धा एका संयुक्त पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, काय अधिक माहिती? मिलिंदजी, जी आता अधिकृत माहिती आलेली आहे त्यानुसार महायुतीचे समन्वयक जे आहेत प्रसाद लाड यांनी या संदर्भातली माहिती जी आहे ती पुढे आणलेली आहे। उद्या दुपारी 2:30 वाजता महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे। यांच्या उपस्थितीमध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे। मुंबईतल्या MCA सभागृह वानखेडे स्टेडियम येथील जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे। आणि आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की विधानसभा निवडणुकीचं बिगुल जे आहे ते कोणत्याही क्षणी वाजू शकतं। त्यामुळे उद्या होणाऱ्या या पत्रकार परिषदेमध्ये आपण पाहू शकतो की एकूणच महायुतीच्या जागा वाटपांचं गणित जे आहे ते मांडलं जात आहे का, जागा वाटपांची घोषणा जी आहे ती अधिकृतपणे होते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जी काही सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार महायुतीच्या जवळपास 150हून अधिक जागा ज्या आहेत त्या आता निश्चित झालेल्या आहेत। तिथल्या उमेदवारांची यादी जी आहे, पहिली यादी असणाऱ्या महायुतीची, ती उद्या जाहीर होते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तुर्तास धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल। आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा। 25 मिनिटात 50 बातम्या। आणि सुरुवातीलाच बातमी टोलच्या संदर्भातली। मुंबईत हलक्या वाहनांना संपूर्ण टोल माफी जाहीर करण्यात आली आहे। मुंबईतल्या 5ही टोल नाक्यांवर ही टोल माफी असणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतल्या टोल माफीच्या निर्णयानंतर मनसेकडून जल्लोष करण्यात आला। मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी लाडू वाटले आणि मनसैनिकांनी फटाके फोडले। टोल माफीच्या निर्णयाचं मनसेकडून जोरदार स्वागत करण्यात आलं। मुलुंडच्या टोल नाक्यावर मनसेनं फटाक्यांची आतषबाजी केली।
मनसेनं काही ठिकाणी फटाके वाजवले तर काही ठिकाणी लाडू वाटले. आपल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं असं म्हणत मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुंबईतल्या 5ही टोलनाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोलमाफी जाहीर करण्यात आले. या निर्णयानंतर दहिसर टोलनाक्यावर मनसैनिकांनी सर्व वाहन चालकांना लाडू वाटले आणि आनंद साजरा केला. वाशीच्या टोलनाक्यावर मनसैनिकांनी जोरदार जल्लोष केला. मनसेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच टोलमाफीचा हा निर्णय झाल्याचा दावा मनसेचे नेते गजानन काळे यांनी केला. इथे मनसैनिकांच्या वतीनं वाहन चालकांना पेढे वाटण्यात आले. राज्य सरकारनं कॅबिनेटमध्ये घेतलेल्या टोलमाफीच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे. नागरिकांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. आमच्या लढ्याला यश आलंय, उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी झाली अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे. टोलमाफीचा निर्णय कायमस्वरूपी असावा, घोषणा फक्त निवडणुकांच्या पुरती नसावी असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेऊन सामान्यांना दिलासा दिलाय. टोलमाफीचा निर्णय निवडणुकीपुरता नाही, कायमस्वरूपी असेल असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं. महाविकास आघाडीच्या काळात डिझेल पेट्रोलवर जास्त कर लावण्यात आला होता. महायुतीच्या सरकारनं या करातून सुटका केली अशी प्रतिक्रिया मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. टोलमाफीचा निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयामुळे मुंबई MMR रिजनमधील ठाणे, पालघर, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या शहरातल्या नागरिकांना सुद्धा मोठा फायदा होईल असं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं. विधानसभा निवडणुकांच्या नंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित होणार आहे असा निर्णय दिल्लीतल्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपची आज बैठक होते. फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख नेते या बैठकीत उपस्थित असतील. उमेदवारांच्या पहिल्या यादीवर यावेळेला चर्चा होऊन शिक्कामोर्तब होऊ शकतं. भाजप 150 ते 160 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दिल्लीतल्या बैठकीनंतर नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आलंय. मात्र संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात राणेंना सुनावणीला हजर राहावं लागणार आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासाठी मुलगी जयश्री थोरात या मैदानात उतरले आहेत. संगमनेर विधानसभेत युवक संवाद यात्रेच्या निमित्तानं गावोगावी त्यांनी नागरिकांशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे. सुजय विखे यांच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज असल्याचं जयश्री थोरात यांनी म्हटलंय. पक्षानं संधी दिल्यास फडणवीस यांच्या विरोधात लढणार असं वक्तव्य अनिल देशमुख यांनी केलं आहे. फडणवीस यांच्या विरोधात नागपूर दक्षिण पश्चिममधून लढणार असं देशमुख यांचं म्हणणं आहे. NMMTच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिटाच्या दरात आता 50% सवलत देण्यात आली आहे. आजपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. गेल्या वर्षी धानाला प्रति हेक्टरी 20,000 रुपयांचा बोनस देण्यात आला होता. त्यात यावर्षी वाढ करून 25,000 रुपयांचा हेक्टरी बोनस दिला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्यातील 54 लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिवाळीच्या पूर्वी 5,000 रुपये मिळणार आहेत. याबद्दलचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला. बुलढाण्याच्या मलकापूरमधील उपजिल्हा रुग्णालयात 4 फुटांपर्यंत पाणी शिरलं. मुसळधार पावसामुळे रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. वर्ध्याच्या आष्टी इथे शिरकुटणीत नाल्याला आलेल्या जबरदस्त पुरात एक ट्रॅक्टर वाहून गेला. यात 40 पेक्षा जास्त सोयाबीनची पोती सुद्धा वाहून गेली आहेत. अमळनेरमध्ये मुसळधार पाऊस झाला असून 2 दिवसात 3 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. शेतीच्या नुकसानीसह चांदणी कुऱ्हे या शिवारात वीज पडून 25 मेंढ्यांचा मृत्यू झालाय. मलकापूरला पावसाचा पुन्हा एकदा जबरदस्त तडाखा बसलाय. रात्रभर झालेल्या पावसाचं पाणी अनेकांच्या घरात शिरल्यानं काही संसार पाण्यात बुडाले आहेत. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मनमाडसह नाशिकच्या अनेक भागात जोरदार पाऊस बरसला. पावसानं नदी नाल्यांना पूर येऊन पिकांचं मोठं नुकसान झालंय.
अश्विन शुद्ध भागवत एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। विठ्ठल मंदिर परिसर तसंच चंद्रभागा नदी प्रदक्षिणा मार्ग महाद्वार पश्चिम द्वार इथे दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या। नांदेडमध्ये महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमात एका वृद्ध महिला सहभागी झाली होती, मात्र कार्यक्रमादरम्यान या महिलेचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। जुन्नरमध्ये बिबट्याचा अलर्ट देणारी AI प्रणाली विकसित करण्यात आली आहे। मानवी वस्तीवर बिबट्यांच्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आली असून लवकरच ती कार्यान्वित केली जाणार आहे। आरोग्य सेवा संचालनालयाच्या राज्यातल्या रँकिंगमध्ये वाशिम जिल्ह्यानं पहिला क्रमांक पटकावला आहे। लसीकरण, कुटुंब नियोजन, हृदयरोग आणि उच्च रक्तदाब यासह विविध आरोग्य सेवांमध्ये वाशिम जिल्हा सरस ठरला आहे। पुण्याच्या RTO लर्निंग एक्झाम हॉलमध्ये घुसून एका अज्ञातानं 2 CCTV कॅमेरे, वायफाय राउटर चोरलंय। या सगळ्याबद्दल आता पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू झाला आहे। चंद्रपूर जिल्ह्याच्या मूलमध्ये 17 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली। रस्त्यावर दुचाकी ठेवण्याच्या मुद्द्यावरून 2 कुटुंबांमध्ये जबरदस्त वाद झाला। या वादाचं पर्यावसान हाणामारीत झालं आणि यात या तरुणाची चाकून हत्या करण्यात आल्याचं कळतं। जालन्यामध्ये सुद्धा अत्यंत धक्कादायक असा प्रकार घडला। अत्याचार करून एका चिमुकलीला रस्त्याच्या बाजूला फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केलाय। नाशिकच्या देवळा तालुक्यातील मेशीमध्ये पाण्याच्या डबक्यात बुडून 1.5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला। हिमांशी आहिरे असं या छोट्या मुलीचं नाव आहे। घराच्या बाहेर खेळत असताना तिचा डबक्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला। नाशिकमध्ये सराईत गुन्हेगारांनी पुन्हा हैदोस घातलाय। सिडको परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आली। घटना CCTVत कैद झाली आहे। सरकारच्या विरोधात रायगडमध्ये ओबीसी समाज आक्रमक झालाय। जरांगे यांच्या सगेसोरे यांच्या मागणीच्या विरोधात ओबीसी बांधवांनी आक्रोश मोर्चा काढला। ऊस दरवाढीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं। या आंदोलनात खासदार राजू शेट्टी यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसनं रिसोड तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला। या मोर्चात काँग्रेससह महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेच्याकडून परिवर्तन आंदोलन करण्यात आलं। शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संदर्भात सरकार गंभीर नसल्याचा आरोप मनसेनं केलाय। नाशिक महानगरपालिकेवर स्थानिक महिलांनी आज हंडा मोर्चा काढला। सिडको परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे इथल्या महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। संभाजीनगरमध्ये धनगर समाज आक्रमक झाला आहे। शहरातील सिडको चौकात धनगर बांधवांच्याकडून पुंगी आणि ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं। धनगर समाजाचा ST प्रवर्गात समावेश करण्याची मागणी यावेळेला आंदोलनकर्त्यांनी केली। पुण्यातील गुडलक चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन केलं। पुण्यासह राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांच्या मुद्द्यावर हे आंदोलन करण्यात आलं असून रावण दहन करत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला। तामिळनाडूच्या तिरुवालुरला या भागात मुसळधार पाऊस झाला। अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। यामधून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली। राजस्थानच्या उदयपूरमधल्या फतेहसिंह सागर तलाव हा तुडुंब भरून वाहू लागलाय। ओव्हरफ्लो झालेलं पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो।